नमस्कार, मी वर्षा देशपांडे. वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे दुधी भोपळ्याची वडी कशी बनवायची. चला तर मग आपण सुरू करूया. त्यासाठी साहित्य लागणार आहे 1 किलो दुधी भोपळा, अर्धा लिटर दूध, 200 ग्रॅम साखर, 1 चतुर्थांश वाटी नारळाचा किस, 2 चमचे काजू बदामची पावडर, 1 चतुर्थांश टीस्पून विलायची पावडर, 1-2 थेंब हिरवा रंग आणि 1 मोठा चमचा तूप. चला तर मग सुरू करूया. आता आपण दुधी भोपळ्याला किसून घेऊ. आपला सगळा दुधी भोपळा आता किसून झालाय. आता यातलं सगळं पाणी काढून टाकू. अशा प्रकारे आपण सगळं पाणी काढून घ्यायचं. एकाकडे तूप टाकायचं आणि ते गरम करायचं. आता हे तूप गरम झालंय. आता आपण याच्यात दुधी भोपळ्याचा किस टाकायचा. अशा प्रकारे हा किस आता 2 मिनिटं परतायचा. आता यातलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपण खोबऱ्याचा किस टाकू. काजू बदामची पावडर, साखर, विलायची पावडर आणि रंग टाकायचा. आता हा 2 मिनिटं परतून झालंय. आता यात दूध घालायचं. अशा प्रकारे हे मिश्रण आता कढईला सुटायला लागलं. कढईपासून तर आपण बंद करून एका प्लेटला तूप लावू आणि त्या प्लेटमध्ये मग हे बत्त ठेवू. अशा प्रकारे आपण थोडं सजवण्यासाठी खोबऱ्याचा किस, बदामाचे काप टाकायचे आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं. अशा प्रकारे हलकीशी गरम असताना आपण याच्या वड्या कापू.
अशा प्रकारे मस्त स्वादिष्ट वडे बनलेले आहेत.